गुंथी. पण आता ज्या वासुकीनं जे कार्य केलंय त्याला कुठे घ्यावं लागल, आलं का लक्षात? कंठी धरिला कृष्णमणी आपण जसं म्हणतो तसं या ठिकाणी काय वासुकी भस्म उटी रुंड बाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा कंठी शोभे वासुकी हार. वासुकीला या ठिकाणी ठेवलं नाही, भूषणानं कंठाच्या ठिकाणी मिरवला आणि तो असणार त्या भगवान शंकराचं स्वरूप रामरायांच्या अंतःकरणात भगवान विष्णूच्या अंतःकरणात आपल्या प्रभूविषयी कळवळा प्राप्त झाला. आणि माझ्या स्वामींनी हे विष प्राशन केलेले त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दाह प्राप्त होऊ नये, त्यांना शीतलत्व प्राप्त व्हावं म्हणून ही भगवान शंकराने विष्णूला सांगितलं, ही तुमच्यामध्ये नाही तुमच्या नामामध्ये तेवढी ताकद आहे, लक्षात ठेवा. म्हणून ते धारण या ठिकाणी कंठाच्या ठिकाणी केलं. म्हणून आज आपण पाहिलं ना, कुठेही जरी गेलं भगवान शंकराच्या कंठाच्या ठिकाणी निळसर अशा प्रकारचा कलर दिसतो. का बरं दिसतो? विषाचा झालेला या ठिकाणी परिणाम. म्हणून जगाकडलं विष स्वतःकडे जो घेतो तो या ठिकाणी किती त्यागवृत्ती असेल. म्हणून स्वतःकडे काय घेतलं म्हणून त्याच्यामुळं आजही बऱ्याचशा गोष्टीचे आघात आहेत. भगवान शंकराच्या पिंडीला कुंकू या ठिकाणी लावू नये, लक्षात ठेवा. का लावू नये? त्याच्या तेजाब या ठिकाणी असतं आणि त्यावेळेला त्या डोक्याला या ठिकाणी काय होतं तर त्रास होतो. म्हणून चंदन लावा, लक्षात असू द्या. कोणी मल्याद्री चंदन, रक्तचंदन या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत. चंदनाचा लेप त्यांना द्यावा. त्याच्यातून काय होईल तर या ठिकाणी शीतलत्व प्राप्त होईल आणि थंडावा प्राप्त झाल्याबरोबर भक्तांकडे दृष्टी पडल्या जाईल. म्हणून तुम्ही त्यांना सावध घंटा वाजवून करण्यापेक्षा चंदन लावल्यानंतर परमात्म्याची दृष्टी सहज त्या साधकावर प्राप्त होते. आले आपल्याकरता चांगली गोष्ट आहे, आनंद प्रस्थापित होतो, लक्षात ठेवा. म्हणून काय होतंय आणि ते मूळ स्वरूपच त्या चंदनाचं तसं आहे. काय बरं? या ठिकाणी गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पाया फुलिया किंवा चंदन ते बोरी व्यापी दिया. अशा प्रकारचा या ठिकाणी ती कसले बोरी बाबळीचे वृक्ष असतील काही असतील, चंदनच्या परिसरात आहे तो सुगंध सगळ्यांना देतो. म्हणून माऊली महाराजांनी रामायणाच्या 5व्या अध्यायात या ठिकाणी एका चंदनाचा बडीवारू आहे का नाही उल्लेख आहे. का बरं? तर या ठिकाणी तुका म्हणी गुण चंदनाचे, तुका म्हणे गुण चंदनाचे, तुका म्हणे गुण चंदनाचे, तुका म्हणी गुण चंदनाची अंगी, तुका म्हणी गुण चंदनाची अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे, तुका म्हणे गुण चंदनाचे, तुका म्हणी गुण चंदनाची अंगी, तुका म्हणी गुण चंदनाची तैसे तुम्ही जागी संता जाना, तैसे तुम्ही जागी संता जाना, अवतार दोमा अवतार दोमा तैसे तुम्ही जागी संता जाना, तैसे तुम्ही जागी संता जाना, अवतार दोमा अवतार दोमा तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. म्हणून या ठिकाणी काय आहे तर तो गुण त्याचा महत्वाचा आहे. आपल्या जवळ आलेल्याला या ठिकाणी आपला काहीतरी लाभ व्हावा म्हणून काय करतो तो तर या ठिकाणी सुगंध देतो. सभोवताली असणाऱ्या या ठिकाणी
बोरी बाबळी अशा प्रकारचे वृक्ष ते सुद्धा सुगंधित होतात. शेवटी काय होतंय तर दाहकता प्राप्त झालेल्या तेलाला सुद्धा, उष्ण झालेल्या तेलाला सुद्धा एक चंदनाचा दवबिंदू या ठिकाणी जर त्याच्यात पडला तर तेवढी उष्णता या ठिकाणी स्थिर होते, थंडावा प्राप्त होतो. लक्षात असू द्या. म्हणून जेवढं जेवढं काही थंड आहे तेवढं तेवढं भगवान शंकराला स्वीकार्य आहे. म्हणून काय काय थंड आहे, सर्पाला जर या ठिकाणी प्रवासात किंवा कुठेही यदा कदाचित जर स्पर्श झाला तर तो जीव या ठिकाणी भीतीनं थंड होतोय हा वेगळा विषय. परंतु त्याचा शरीराचा स्पर्श जर आपल्याला झाला त्या या ठिकाणी जिवंत नागाचा तर थंडही लक्षात असू. मग ते भूषणानं धारण केलेलं आहे. आणि मग तुम्ही म्हणताल सहजरित्या झालेलं नाही. याच्यात दोन गोष्टी आहेत, भक्त आहेत म्हणूनही स्वीकार्य आहेत आणि थंड पदार्थाचे आहेत म्हणूनही स्वीकार्य आहे. पण याच्यामध्ये